घटली, पण त्यांचा जो 125+चा नारा होता त्याला पण कुठेतरी धक्का लागलाय. पण भाजपने पूर्ण बहुमतात पुण्याची महापालिका पण सत्तेत आणलेली ज्यावेळी आहे. इथं राष्ट्रवादी पुण्यात ज्यावेळी बॅकफुटला गेले म्हणजे दिसतंय सरसर आपणाला, पण इथं एका नावाशिवाय पुणे महापालिकेच्या निवडणुकीची किंवा निकालाची चर्चा अपूर्ण, ते म्हणजे प्रशांत जगताप. प्रशांत जगतापांनी ऐनवेळी म्हणजे पवारांची साथ सोडणं, अगदी 16 दिवसापूर्वीच त्यांनी 16 पवारांची दिवसापूर्वी साथ साथ सोडली. सोडणं आणि काँग्रेसमध्ये जाणं. बरं, असं जिथं आता अजितदादांचे भले भले नगरसेवक पडले तिथं तिने आपला दबदबा कायम ठेवला. काँग्रेसमध्ये जाऊन नौका उमेदवार काँग्रेसनं ॲक्सेप्ट केला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं खरंच रेश आहे की त्यांनी पण ॲक्सेप्ट केला तिकडचा आलेला. आणि आत्ता प्रशांत जगतापांनी विजयानंतर एक बाईट दिली मीडियाला. त्यावेळी ते म्हणले की माझ्या पराभवासाठी जुन्या पक्षातील नेत्यांचे फोन आले. म्हणजे हो आरोप गंभीर आहे. पक्ष सोडला तरी त्यांच्यावरती कारवाया कराव्या किंवा दबाव आणला तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यावर, असा त्यांनी आरोप केलाय. म्हणजे त्यांचा इशारा काँग्रेसचे पुण्यातील इतर जे चेहरे असतील, मोठे चेहरे, ते कुठेतरी काँग्रेस सोडून भाजपकडे गेले होते. मग ते आबा बागुल असतील किंवा आबा बागुल शिवसेनेत गेले. त्यानंतर जे तिथले राजेंद्र शिळीमकर असतील वगैरे, हे जे सगळे चेहरे होते हे सगळे चेहरे भाजपमध्ये गेले, शिवसेनेमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेसला एक कुठेतरी मोठा फटका पुणे शहरात बसला होता पक्ष संघटनेमध्ये. प्रशांत जगताप यांच्या येण्याने तो कुठेतरी एक चांगला डॅमेज कंट्रोल झाला, चांगला मोठा चेहरा पक्षाला मिळाला. प्रशांत जगताप यांनी देखील तिथं विजय मिळवलेला आहे. पण त्याच वेळेस जे पुणेचे शहराध्यक्ष आहेत अरविंद बागवे जे आहेत, अविनाश बागवे, ते कुठेतरी पराभूत झालेले आहेत. बागवेंनी फेरमत मोजणी पण करायला लावली, पण ते आधी 45 मतांनी पडले, परत 62 मतांनी. म्हणजे त्यांच्या पराभवातलं मतं वाढली, पण काही कमी झाली. त्यांच्या आई पण पराभूत झालेल्या आहे. आता प्रभाग क्रमांक 39 मधून मोठे अपडेट येते बघ. गुंडबाबू नायरचा पराभव झालेला दिसतोय पुण्यात. हा, त्यामुळं म्हणजे प्रभाग क्रमांक 29 म्हणते भाजपचे उमेदवार बाळा ओसवाल त्यांनी पराभूत केलेला आहे त्यांना तिथे. बापू नायरला उमेदवारी दिल्यामुळं कुठेतरी पुण्यातली या निमित्ताने गुंडांना दिलेली मी त्याच्यावर येणार होतो चर्चेत आलेली. म्हणजे अगदी राष्ट्रवादीनी गजामारणींची पत्नी त्यांना उमेदवारी दिली होती, राष्ट्रवादीने आंदेकरांनाच उमेदवारी दिली होती, इथं बापू नायर यांना उमेदवारी होती. त्यामुळे कुठेतरी जी गुंडांना दिलेली उमेदवारी आहे ती कुठेतरी पुण्यात चर्चेचा विषय ठरली होती. तसं बघायला गेलं तर पुण्यातली गुन्हेगारी वाढते हे काय म्हणजे कोणी ज्योतिषानं सांगण्याची गरज नाही. रोजच्या बातम्या आणि आपल्याला पोलीस रिपोर्टमध्ये कळतंय. पण अशा वेळी भाजपनं पण कुठंतरी त्यांना उमेदवारी दिली, म्हणजे घायवळचं ते संबंध जवळ जायचं मानलं जातं. पण आरोप करताना मुरलीधर मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी पण अजितदादांच्यावरती आरोप केला गुन्हेगारीवरून. म्हणजे गुन्हेगारांच्या घरात तुम्ही उमेदवारी देताय याचा पण कुठंतरी अजितदादांना फटका बसलाय. कारण की आत्ताचं वातावरण बघता म्हणजे आंदेकर कुटुंबाची जी त्यांनी हिंसा केली, नातवाचा खून वगैरे केला, ते लोक विसरलेले नाहीत. आणि आत्ताच कोयता गँग असेल काय, म्हणजे लोकांचं लक्ष असतं बरं काय ना, असं नाही की लोक विसरतात. आणि अशा वातावरणात जर तुम्ही एखाद्या गुन्हेगाराचं उघड उघड समर्थन करत असाल तर ते पण कुठंतरी नागरिकांना किंवा सुज्ञ पुणेकरांना रुचणार होतं, हेच या निकालातनं बघायला भेटते. जगदीश, आपण जर एक ओव्हरऑल महापालिकांचा आढावा घेतला तर 29 पैकी जवळपास 24 महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर सत्तेत बसणार आहे. भाजपचं कमळ तिथं फुललेलं आहे. पण अजून भाजपच्या अपेक्षेप्रमाणे 3 कमी आहेत. कारण की चंद्रकांत आधी म्हटले की आम्ही 27 महापालिकेत येऊ. कुठेतरी 2 महापालिका आतापर्यंत निकालासाठी 24 वर आले. या ज्या राहिलेल्या